नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया देवरे, स्त्रीरोग तज्ञ, श्री गुरुजी रुग्णालय तुमचे आजच्या अध्ययन मालिकेत स्वागत करते. मेनोपॉज नंतर म्हणजेच रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये बदल होतात आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिक डिसीजेस वाढतात. हे आजार कोणते, काय करायचं त्याच्याविषयी आपल्याला आज माहिती देणार आहेत डॉक्टर रेवती चिटकू. नमस्कार. मॅडम सिनियर फिजिशियन श्री गुरुजी रुग्णालयात आहेत. मी मॅडमना विचारू इच्छिते, मॅडम 40 नंतर बऱ्याच महिलांना बीपी वाढणे, शुगर वाढणे हे त्रास जाणवतात, तर याचं कारण काय असतं? स्त्रियांमध्ये ना दोन प्रकारची संप्रेरकं असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, की जे संरक्षक कवच असतात. नॉर्मली स्त्रियांमध्ये हृदयरोगापासून संरक्षण करतात, डायबिटीजपासून संरक्षण करतात. पण जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा इस्ट्रोजनचं आणि प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण खूप कमी होतं आणि आपोआपच हे स्त्रियांचं संरक्षक कवच जे असतं ते वीक होऊन जातं आणि त्याच्यामुळे हृदयरोग, डायबिटीस याचं प्रमाण वाढतं. आता हे आपलं बीपी वाढलंय, शुगर वाढलंय, हे कसं लक्षात येतं मॅडम? बीपी वाढलंय किंवा शुगर वाढलंय याचे काही लक्षणं असतात ठराविक. बीपी वाढलं तर बायकांना चक्कर येऊ शकते किंवा डोकं दुखतं खूप जास्त प्रमाणामध्ये. काही लोकांना लक्षातही येत नाही की बीपी वाढलंय, पण मग त्यांना अचानक पॅरालिसिससारखे आजार उद्भवतात. जर शुगर वाढली तर भूक खूप जास्त लागते, म्हणजे जेवल्यानंतर सुद्धा पोट भरल्यासारखं वाटत नाही, तोंड आणि ओठ कोरडे पडतात, वजन कमी व्हायला लागतं, जास्त प्रमाणात लघवी होते. आणि हे लक्षात घेऊन स्त्रियांनी आपल्या तपासण्या या नक्कीच 40 नंतर केल्या पाहिजेत. आता हे वाढू नये याच्यासाठी कोणती काळजी घेता येते? खरं सांगायचं ना तर हे वाढू नये म्हणून आपल्याकडे तर आपला जो आहार आहे तोच सर्वात मोठा कल्प्रिट आहे. भारतीय लोकांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं आहारामध्ये आणि ॲट द सेम टाईम बायका स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. म्हणजे जेवताना सुद्धा आधी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जर जे उरेल त्याच्यातच आपलं भागवून घ्यायचं, ही वृत्ती आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. तर बायकांनी तसं नाही केलं पाहिजे. स्वतःच्या आहाराकडे खूप जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे, योग्य त्या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. मन आनंदी ठेवणं ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची गरज आहे आणि त्याच्यासाठी बायकांनी रेग्युलर व्यायाम केला पाहिजे आणि आपल्या छंदांनासुद्धा वेळ दिला पाहिजे. स्वतःसाठी अर्धा तास का होईना दिवसातला हा काढलाच पाहिजे. तर 40 नंतरचं आयुष्य हे अतिशय हेल्दी आणि आपण म्हणू शकतो निरामय होऊ शकतं. मॅडम मला एक अजून असं विचारावं वाटतं की समजा बीपी शुगरची ट्रीटमेंट नाही घेतली तर त्याचे काय कॉम्प्लिकेशन, काय धोके उद्भवू शकतात? बीपी आणि शुगरची जर ट्रीटमेंट घेतली नाही ना तर खूपच सिरियस असे धोके निर्माण होऊ शकतात. बीपीची जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली नाहीत तर अचानक बीपी वाढल्यामुळे आपल्या मेंदूमधल्या शिरा ह्या फुटू शकतात. म्हणजे ही अतिशयोक्ती झाली, पण ब्लिडिंग होऊ शकतं ब्रेनमध्ये. तसंच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नंतर आतले किडनी आणि लिव्हर हे जे आपले अतिशय सेन्सिटिव्ह अवयव आहेत त्या अवयवांवर पण परिणाम होऊन त्याचं काम हे हळूहळू कमी होऊ शकतं. डायबिटीसमुळे सुद्धा, डायबिटीस ही गोष्ट अशी आहे की जी आपल्या रक्तवाहिन्यांवर हळूहळू परिणाम करत असते. म्हणजे इट्स अ सायलेंट किलर म्हणू शकता तुम्ही त्याला, की तुम्हाला कळणार तर नाही, पण जी जास्त शुगर असते ती जो तुमचा तोटा करायचा तो तोटा करून जाईल. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींकडे अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे. याचा जोडून मला असं एक विचारावंसं वाटतं, बरेच पेशंट माझ्याकडे जे येतात की गोळी चालू केली, बीपी शुगर कंट्रोल आलं की स्वतःच गोळ्या बंद करतात, तर हे असं करणं योग्य आहे का? नाही, स्वतः डॉक्टर होणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण की त्या गोळ्या बंद केल्यानंतर अचानकपणे खूप मोठे सिरियस गोष्टी उद्भवू शकतात. पॅरालिसिस हा तर अतिशय कॉमन दिसणारी गोष्ट आहे बीपी वाढल्यानंतर. आणि डायबिटीसनंतर हृदयविकाराचा झटका, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर हे अतिशय गंभीर आजार आहेत. त्यामुळे स्वतः गोळी बंद करणं हे अतिशय धोक्याचं आहे आणि असं कोणीही करू नाही. धन्यवाद मॅडम.
आपण दिलेल्या या माहितीच्या आधारे आपल्या सगळ्या महिला स्वतःच्या आरोग्याची नक्की काळजी नक्की देतील, काळजी. Yes. स्वतःला नक्की अर्धा तास देतील अर्धा आणि तास आपल्या देतील. आरोग्याची दुसरी माळ देवीला Yes. नक्की अर्पण करतील. धन्यवाद. धन्यवाद.